पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। बरं झालं बाई लवकरच आलीस ते। बरे आहेत ना जावई बापू? त्यांना काय झालं बरं नसायला? अगं म्हणजे साखरपुड्याला येणार आहेत ना? माहित नाही। म्हणजे ग? अगं त्यांचं काय काय चालू असतं ना। अगं पण या घरचे जावई आहेत ते। ठीक आहे माई, करतील ते फोन। जीजी चहा। ए जीजी काय वंच म्हण तिला, वंसांचा मान तिला द्यायला नको। हल्लीच्या पोरींना वळण म्हणून नाही। असू दे हो, सवय आहे तिला आजीजी म्हणायची। हे बघा बाई, तुम्ही उगीच ना लाडावून ठेवू नका। सुनेनं कसं सुनेसारखंच राहिलं पाहिजे। माझं तर म्हणणं उलट आहे, सुना लेकी झाल्या पाहिजेत। पण खरं सांगू का, लेकीची माया ती लेकीची माया, तिची सर सुनेला येत नाही। तुम्हाला काय माहित हो अक्काबाई? म्हणजे तुम्हाला लेकही नाही आणि सूनही नाही। कुमुद, अहो राग नका मानू हा, मी आपलं गमतीनं म्हणाले। चालायचंच। अगं आजकालच्या पोरी तुम्ही, आमच्या सासू सारखी सासू मिळाली असती ना मग कळलं असतं। आमची सासू म्हणजे उठता लात बसता बुक्की असंच असायचं। प्राज्ञा नव्हती हो आमची मोठ्या माणसांसमोर तोंड उचकटायची। अक्काबाई चुकलं माझं, मला तसं म्हणायचं नव्हतं हो। असू दे ग, तुझ्यापेक्षा 25 पावसाळे जास्त पाहिलेत मी। उडत्या पाखरांचे पंख मोजणारी आहे मी। अक्काबाईंनी फारच मनावर घेतलं ना। अहो तसं नव्हतं म्हणायचं मला, तुम्ही आपल्या आहात म्हणून बोलले, नाहीतर कशाला बोलले असते मी? नाही ग, मी काही मनावर घेतलेलं नाहीये, पण तुम्हा मुलींना वळणच नाहीये। अक्काबाई नका मनावर घेऊ, खरंच आमच्या कुमुदच्या मनात तसं काही नसतं हो, आपलं मानून बोलली। चालायचंच हो, आपणच माफ केलं पाहिजे पोरींना। शेवटी लेक काय सून काय आपल्याच आहेत ना। अक्काबाई तुम्ही मला लेकच माना हो। बरं कुमुद, आता 17 तारखेचं सगळं ठरवायला बसायला हवं हो। आणि सगळंच ठरवायला हवंय, आचारी, खरेदी, आमंत्रण। आणि बरं का ग, तू आणि राम आमंत्रण करायला सुरुवात करा आता। हो माई। जवळची जवळची म्हणली तरी चिकार माणसं आहेत आपली, त्या सगळ्यांचे मानपान ठेवायला हवे, त्याची सगळी खरेदी। पुनर्वसू कुठे आहे की? मी आलेच। बरं कुमुद, दागिन्यांचंही जरा बघून ठेवू आता। सगळी इथली कामं संपली की ये जरा बघूया आपण। हा हो, आणि ही साखरपुड्याच्या साहित्याची यादी पण तयार आहे। माई, तुमचा तो चंद्रहार मी घाली ना साखरपुड्याला? अगं घाल की, माझं सगळं तुमचंच तर आहे आता। नाही 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 उर्मी, आता काही होणार नाही। अरे पण असं असतं का कुठे? वासू, मला आपल्या लग्नात तुझे आई वडील हवे आहेत। उर्मी, हा हट्ट तू आता सोड। मग मला पटेल असं कारण दे तू। तुला हवं होतं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण नाही होते आता काही। का दादा माझा काही ऐकूनच घेत नाहीये, समजून घेण्याचा प्रश्न तर दूरच। अरे पण तू त्यांच्याशी बोललायस का आपल्याबद्दल? एवढ्यापर्यंत गोष्टी नाही गेल्या। मग तो तुझा प्रॉब्लेम आहे वासू। आहे माझाच प्रॉब्लेम। आपलं लग्न झालं तर असंच होईल, नाहीतर मला माहित आता ना नाही सांगता येणार। आणि
जीजी पण मी असं लग्न करू शकत नाही. पळून जा वासू बरोबर, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. तुला, याला आणि तिलाही. कोण कोण बोलतंय? कोण बोलतंय नाही, काय बोलते हे महत्वाचं आहे. चांगुलपणा तेवढाच कर जेवढा आपल्याला झेपेल. आमच्या घरचे तुमचं लग्न होऊ देणार नाहीत. पुनर्वसू सांगतोय ते ऐक. जीजी पण मला सगळ्या प्रश्नांची लगेच उत्तरं कशी मिळतील? वासूवर प्रेम केलंस तर आता विश्वास ठेव. हो, पण तुमचं लग्न झालं तर आत्ताच आणि कोर्टात होईल. जीजी एक कोर्टातच होईल, नाहीतर होणार नाही. ठेवते मी. एवढीशी टिचभर पोर आणि मला बोलते. आणि तुझी सासू नुसती बघत बसली. खरं तर रागे भरायला हवं होतं तिनं. ती काही बोललीच नाही. अगं मोठ्यांचा मान ठेवायला हवा की नको हे शिकवलं का हिच्या आईबापाने हिला? माझ्यासारखी सासू असती ना तर जीभ हासडून हातात ठेवली असती. मोठ्यांशी बोलायची पद्धत आहे की नाही? का आपली उचलली जीभ आणि लावली टाळायला? जाऊ देत ना मोठी आत्या. नंतर म्हणाले ना त्या चेष्टा केली. चेष्टा करायला मी काही तिच्या वयाची आहे हं? आणि ए मेले, तू उगीच तिची बाजू घेऊन माझ्याशी बोल नकोस हा? तिची बाजू नाही मोठी आत्या. तुला सांगते, ती कुमुद आहे ना कुमुद, ती महा ढालगज बनेल बाई आहे. तिने आपल्या सासूला अशी गुंडाळून ठेवली आहे. कसं म्हणाली बघितलंस ना? चिमच्या चंगी मी घालणार आहे. शिक शिक जरा तिच्याकडनं काहीतरी शिक. तिने बघ कसं नवऱ्याला मुठीत आणि सासूला गोडीत ठेवली आहे. तुला सांगते, लग्न झालं, मठाधिपतीन झालीस की आधी त्या कुमुदला घराबाहेर काढ. ती काही तुला सुखानं संसार करू देणार नाही बघ तू. पण आधी लग्न तर होऊ देत. अगं बाई, पुनर्वसूशी मारलेली तुझी गाठ तो ब्रह्मदेव सुद्धा मोडू शकणार नाही. कुणाचा बाप आडवा आला ना तरी सुद्धा हे लग्न मी थांबवू देणार नाही, लक्षात ठेव. तू जा पुण्याला. पण माई दादांच्या विरुद्ध स्टँड घेणार नाही. निदान माईला तरी माहिती असावं असं मला वाटतं. तुझी आई ती नंतर झाली, आधी ती दादांची बायको आहे. ती समजून घेईल. नाही घेणार, कधीच घेत नाही. दादा म्हणतील तीच तिच्यासाठी पूर्व दिशा असते. हे सगळं उर्मिलाही चालणार नाही. नंदिनीशी लग्न झालेलं चालेल तिला. माझं ना डोकंच चालत नाही आता. विचार करता येत नसेल तेव्हा कृती करावी. दादा उर्मिला ऍक्सेप्ट करतील का? पण तू नंदिनीला ऍक्सेप्ट करू शकणार आहेस का? माई दादांना सोडायचं नाहीये मला. त्यांना सोडायची गरजच नाहीये. तू लग्न करूनच आलायस म्हटल्यावर स्वीकारतील ते कधीतरी. तुला खरंच वाटतं असं? माझी खात्री आहे. तुला एक सांगू वासू, लग्न त्याच्याशीच करावं ज्याच्यावर प्रेम आहे. जे माझ्या आयुष्याचं झालं ते तुझं होऊ देऊ नकोस. निदान तू तरी सुखी हो. म्हणजे वाघाचे पंजे. ठरव आता काय ते. उद्याचा एकच दिवस आहे तुझ्याकडे. कुमुद, हा हार बघ कसा आहे. अय्या माई, हा काय मस्त आहे ना? माई. मी हा घालू साखरपुड्याला? अगं, हा मी नंदिनीला द्यायचं म्हणते साखरपुड्याच्या दिवशी. माई, नंदिनीला नका देऊ, मला द्या. हा? म्हणजे घालायला. अगं बघ की घालून, त्यात काय एवढं. सोन्याची हाऊस आहे तुला तर घाल. आणि मला काय माझं सोनं वर थोडीच घेऊन जायचंय. तुमच्या तिघींचं तर आहे सगळं. माई, तिघी कोण? तू, आदिती आणि नंदिनी. पण
नंदिनीला हा नका ना देऊ. अगं हा मला माझ्या सासूबाईंनी दिलाय, त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिलाय. असा पिढ्यानपिढ्या चालत आलेला हार आहे हा. माई, तुम्ही मला पण असा दिला होता, एक साखरपुड्यात आणि एक लग्नात. हो, म्हणून तर हा हार नंदिनीला द्यायचा माझ्या मनात आहे. ठीक आहे माई, तुम्ही म्हणाल तसं. माई, पण एकदा घालून बघू का? अगं हो, बघ की, त्यात काय एवढं. घे. माई, किती छान दिसतोय ना. गोड दिसतोय. माई, तुम्ही नंदिनीला अजून काय देणार आहात? नाही बाई, सध्या तरी हा हारच फक्त. मग लग्नाच्या वेळी बघू आणखीन काय द्यायचं ते. हे घ्या. काय आहे, नंदिनीच्या माहेरचं असं कोणीच नाहीये ना तिला. तिला सोनं नाणं काय द्यायचं ते आपल्यालाच बघायला लागणार आहे. अक्काबाई आहेत ना. त्यांची काय एवढी परिस्थिती नाहीये ना. बरं आठवलं कुमुद, तू त्यांना असं फटकन बोलायला नको होतंस. हो, त्या पाहुण्या आहेत आपल्याकडच्या. वैरी जरी दारात आला तरी आपण त्याचं स्वागत चांगलं करतो. या तर काय आपल्या होणाऱ्या सुनेच्या आईसारख्या आहे. त्यांना तू असं फटकन बोललेलं मला नाही हो आवडलं. मग त्या का मला असं म्हणाल्या की लेकीची माया ती लेकीची माया? अगं, त्यांचा रोग काही तुझ्याकडे नव्हता. त्या आपल्या असंच बोलल्या. म्हणजे सर्वसाधारण घरात असंच असतं ना, तसं. पण माई, मी फक्त चेष्टा केली. हे बघ कुमुद, चेष्टा फक्त आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्यापेक्षा लहान माणसांची करावी, वडील माणसांची नाही. आता देवानं त्यांना मूल नाही दिलं, त्यात त्यांचा काय बरं दोष. आणि असं कुणाला जिव्हारी लागेल असं बोलणं हे यांच्या सुनेला शोभत नाही. हो माई, चुकलं माझं, पुन्हा नाही बोलणार मी. नाही ग, मी तुला दोष देत नाहीये, पण आपण आपलं आपल्या मर्यादेत वागावं बोलावं एवढं मला कळतं. लक्षात ठेवीन मी माई. कुमुद, ह्या पाटल्या घालायच्यात का तुला साखरपुड्याला? छान आहेत माई. दादा, बराच उशीर झालाय. झोप उडाली रे रामचंद्र. पुनर्वसूमुळे ना? त्याच्या पत्रिकेतला तो विचित्र योग. हो, दुरावा पित्यापासूनच आहे. तुम्हाला कसं कळलं? दादा, तुम्हीच त्या दिवशी सांगितलंय. वेळ आता जवळ येत चालली आहे. म्हणजे दादा, आपला पुनर्वसू घराबाहेर जाता कामा नये. या तीन रात्री टळल्या की मग कसलाही धोका नाही. काहीही झालं तरी तो पुण्याला जाता कामा नये, ही तुमची जबाबदारी आहे. होय दादा, तुम्ही काळजी करू नका. काहीही झालं तरी पुनर्वसूला मी या घराबाहेर पडू देणार नाही. तुम्ही निश्चिंत असा. मी बरोबर करतोय ना? असं गुपचूप लग्न करणं म्हणजे दादामाईंना फसवल्यासारखं होईल ना. छे, फसवल्यासारखं कसं? मी काही ते आयुष्यभर लपवून ठेवणार नाहीये. झालं की कळेलच. पण असा धक्का देणं बरोबर आहे का त्यांना? नाहीतर करणार काय ते काही ऐकायलाच तयार नाहीत. माझं नंदिनीशी लग्न झालं ना तर ना मी सुखी होईन, ना उर्मी, ना नंदिनी. आणि हे सगळं बघून दादामाईंना तरी काय मोठं समाधान मिळणार आहे? पुढे जाऊन ते मला हेच म्हणणार की आधी का नाही बोललास. माझा लग्नाचा योग खूप स्ट्रॉंग आहे असं दादा म्हणतायत.
ते खरं आहेच. फक्त मुलगी कोण हा त्यांचा अंदाज चुकतोय. माझं मन मला सांगतं ब्रह्मदेवानं माझी गाठ उर्मिशीच बांधली आहे. तिचं घरात येणं म्हणजे या घरात एक नवा दृष्टिकोन येण्यासारखं आहे. नवं ते सगळं वाईट चुकीचं असं दादांना जे वाटते ते बदलेल. जुन्यातल्या ज्या गोष्टी टाकाऊ झाल्या आहेत त्या टाकल्या जातील. माझं घर कर्मकांडापेक्षा मनाच्या नात्यांनी बांधलं जाईल. उर्मिशी मी माझ्यासाठीच नाही या घरासाठी लग्न करतो. मला तिची आहेच पण ह्या घराला तिची जास्त गरज. ती या घरात सून म्हणून आलीच पाहिजे. वासू, 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 काय रे, काय चाललंय तुझं? कुठे काय? मग एवढ्या कसल्या विचारात घडला होतास? काही नाही. तू काहीतरी लपवतोयस का आमच्यापासनं? आमच्यापासनं म्हणजे? आम्हा सगळ्यांपासनं. आता तुम्ही सगळे झालात का? नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. तू ती म्हणालायस. तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत मला वासू. म्हणजे? भीती वाटते तुझी. काय झालं हसायला? काहीतरी आठवलं. काय? तुला आठवतं 7-8 वर्षांचा मी असेन. तुम्हाला विहिरीवर घेऊन जायचास पोहायला शिकवायला. मला फार भीती वाटायची तेव्हा. असं वाटायचं आपण पाण्यात बुडून आता मरणार. भीतीनं थरथर कापायचो मी. पण मला अजूनही आठवतं तुम्हाला सांगितलं होतंस माझ्या मनात भीतीचा वरवंटा आहे. आणि हा वरवंटा जर मनात राहिला तर तो खूप मोठा होतो. आणि प्रत्यक्ष संकटांना जर आपण धडक दिली तर तो मुंगी एवढा छोटा होतो. भीतीचा वरवंटा बांध पाठीला आणि मार सूर. यानंतर मी पोहायला शिकलो ते वेगळं, पण मी जगायला शिकलो. तुझं हे वाक्य माझा आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरलं. भीतीचा वरवंटा पाठीला बांधायचा आणि सूर मारायचा. सगळं ठीक होतं. मनातल्या कल्पना जेवढ्या भयानक असतात तेवढी प्रत्यक्ष परिस्थिती नसते बरेचदा. म्हणूनच मी गावाच्या बाहेर पडलो. शिक्षणासाठी स्टँड घेतला. मी उभं राहू शकलो स्वतःसाठी. कारण मला कळलं होतं दादा काय म्हणतील हा माझ्यासाठी भीतीचा वरवंटा आहे. तुला ठरवता येतं. जे ठरवलं ते घडवून आणता येतं. ते चूक आहे का मग? नाही, त्यात चूक काहीच नाही. पण त्याचा दादांना त्रास होणं हे चूक आहे. मी हात जोडतो तुझ्या पुढे भाऊ. पण या घरादाराला त्रास होईल असं काही करू नकोस. हे बघ, तुझी ग्रहदशा ठीक नाहीये. तुझ्या डोक्यात पण घर असेल आता. तू काही दिवस या घराबाहेर पडू नकोस. काहीतरी अशुभ संकेत मिळतायत. तू घराबाहेर पडला नाहीस तर टळतील ते. ऐक माझं भाऊ. शुभ अशुभ हे आपण परिस्थितीला चिकटवलेले अर्थ आहेत जे बदलतात माणसानुसार, काळानुसार. उद्यापासनं तू मठात यायला लाग. कशाला? दादांनी सांगितलंय. काय चाललं काय आहे तुझ्या डोक्यात? या घराचं हित. आणि त्यासाठी तू जे योग्य आहे ते सगळं करेन. म्हणजे घराबाहेर पडणार नाहीस ना? कमाल कमाल म्हणजे कमाल आहे. म्हणजे त्याची अजून तुझ्याबद्दल त्याच्या घरात बोलण्याची हिंमतही झालेली नाहीये. आणि अशा मुलाचा हात धरून तू त्याच्या घरी जाणार आहेस. उद्या समजा त्याच्या आई वडिलांनी तुला घरात घेतलंच नाही तर? मग तुला जसं हवंय ना तसं होईल बाबा. म्हणजे आम्ही परत पुण्याला येऊ, शिकू, नोकरी करू. हेच हवंय ना तुला? बघू मी मला काय हवंय हे महत्वाचं नाहीये. म्हणजे घरातून मान्यता मिळून तुम्ही लग्न करा आणि मग आनंदाने इथं येऊन पुण्यात सेटल व्हा, चांगली नोकरी करा, व्यवसाय करा, काय तुम्हाला करायचं ते करा.
सुनेला घराच्या बाहेर काढलं असं ऐकून घेणं हे तुला अपमानास्पद नाही वाटणार का उर्मी? अरे पण तसं झालंय का अजून बाबा? होऊ शकतं ना, पण कदाचित नाही होणार. अगं उगाचच कल्पना करत बसण्यात काही अर्थ नाहीये बाबा. नाही, कल्पना कराव्यात माणसानं, कल्पना कराव्यात. म्हणजे काय, सावधगिरीने पुढची पावलं उचलता येतात त्याला. बर, मग मी ना अशी कल्पना करते की उद्या जगबुडी येणार. काय, कशी सावधगिरीने पावलं उचलणार आहोत आपण? उर्मी, हे तुझं म्हणजे नाही, करायच्याच आहेत ना, तर कल्पना जरा मोठ्या करूया ना. उर्मी, मला सांग, उद्या वासून तुझ्या बाजूने काही स्टँड घेतलाच नाही तर? विद्याधर, अरे काय चाललंय? विद्या, किती वेळा तेच डिस्कस करणार आहेस तू? तू सांग ना मला, उद्या वासून तुझ्या बाजूने काही स्टँड घेतलाच नाही तर? तर मग तुझ्याकडे त्याने साइन केलेला अग्रीमेंट आहे ना, तू खेच त्याला कोर्टात. अगं काय कोर्टात काय केस? अगं काय काय सांगते ती, पटते का तुम्हाला? हा, काय वेड लागलं की या मुलीला? काय मूर्खपणासारखं करते ती? ही जर असंच वागत राहिली ना तर लोक उद्या वेड ठरवतील हिला, वेड. हा, काय 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 चाललंय? पटते का तुम्हाला हे? अरे मग सांगा तिला, पुरेकर म्हणावं आता. हे काय विद्याधर, अरे पुरे कर. विद्या, खूप झालं आता.